मनपूर्वक स्वागत करते. केशवजी, तुम्ही बघितलं मुंबईकरांचा लाडका वडापाव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळी नाश्त्याचा हक्काचा जो पदार्थ असतो, अगदी सर्वसामान्यांचा, कोणाकोणाचं जेवणही असतं, तो हळूहळू गायब व्हायला लागलेला आहे. पण हा मुद्दा लक्षात घेता विरोधकांचा आता एक आक्षेप आहे की याच्यावरती सर्वपक्षीय बैठक का नाही घेतली जाते, नक्की का सरकार याबद्दल सकारात्मक पाऊल घेत नाहीये? सुप्रिया सुळेंनी जे म्हटलंय तो तुम्ही ऐकलंच असेल आज. पहिला मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की आता ज्या प्रकारच्या गोष्टी झाल्यात, खरं म्हणजे जे इंधनावरती जो ताण आलाय तो एकूण सगळ्या जे युद्ध परिस्थिती जगामध्ये आहे त्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे जगातले अनेक देश या अशा प्रश्नाला आता सामोरे जात आहेत. यापेक्षाही गंभीर पद्धतीने त्यांना काही पावलं उचलायला लागतात. या जगाच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतात मात्र आजही गॅस जी विरोधकांकडनं निर्माण केली जाते किंवा अशी भीती घातली जाते आणि ज्यातून काही प्रमाणामध्ये एकदम अचानक गॅसच्या सिलेंडरमध्ये मागणी मोठ्या प्रमाणात आली आणि त्याच्यातनं एक टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण झाला. खरं म्हणजे भारतामध्ये यापूर्वी कोरोनाचं संकट आपण बघितलं. अत्यंत जगामध्ये जी विकसित राष्ट्र होती ती सुद्धा या कोरोनासारख्या संकटामध्ये ज्यावेळी अडचणीत सापडली होती त्या पार्श्वभूमीवरती भारताने कोरोनाची परिस्थिती कम्पॅरेटिव्हली, एकही माणूस मृत्यू होणं दुर्दैवी आहे, पण भारताने कम्पॅरेटिव्हली विकसित देशाच्या तुलनेत खूप चांगल्या पद्धतीने हाताळली. नरेंद्र मोदीजी त्यावेळी नेतृत्व करत होते. माझं पूर्ण होतं कारण विषय नीट गंभीर आहे. दुसरं, तशीच परिस्थिती आता सुद्धा जी निर्माण झाली ते बाहेर आपल्यावरचं संकट आहे. या संकटात सुद्धा आपण खरं म्हणजे विरोधकांचं हे पहिल्या दिवशीचं कर्तव्य होतं. आज 17 दिवस युद्ध सुरू झालं, 17वा दिवस आला. आज सुप्रियाताईंना असं वाटतं की अशा प्रकारे सरकारने बैठक घेतली पाहिजे. पण त्याच्यावर पहिल्या दिवशीपासून काँग्रेस असेल किंवा उभाठा इथं असेल यांनी एक प्रकारचं कसं प्रचंड काहीतरी संकट आहे आणि ते गॅस संपूनच जाणार आहे, पेट्रोल संपूनच जाणार आहे, अशा प्रकारच्या हकाट्या माजवायला सुरुवात केली. देशाकडे फक्त 3 दिवस पुढे एवढा गॅस पुरवठा, 2 दिवस पुढे एवढंच पेट्रोल आहे, अशा प्रकारच्या वल्गना केल्या गेल्या. आज 17 दिवसानंतरही देशामध्ये पेट्रोल सगळ्यांना मिळतंय. सिलेंडर सुद्धा, म्हणजे त्यातले अनेक मी उदाहरण देऊ शकतो. कधी तुम्ही पण देत असाल की बुक केल्यानंतर ना काही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला सिलेंडर मिळाला असेल, म्हणजे तुम्ही म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही नाही पण अनेक जण असेल. त्यामुळे सिलेंडर, घरगुती सिलेंडर लोकांना मिळतोय. असं आहे की व्यावसायिक पद्धतीच्या सिलेंडर. पण केशवजी, एक प्रश्न असा विचारायचा आहे की आता ज्या मोठमोठ्या रांगा दिसत आहेत, पेट्रोलच्या बद्दल पॅनिक आहे वगैरे सगळं ठीक आहे, केवळ विरोधकांच्या बोलण्यामुळे असं सगळं घडतंय? याच्यामध्ये कुठेही तुटवडा नाही गॅसचा आपल्याकडे? असं मला सांगा ना, मानवी स्वभाव आहे की अशा पद्धतीने जर असं काही संकट समोर दिसलं तर आपण तातडीने त्याचं आपल्यासाठी पुढच्या काळासाठी सुरक्षित करून ठेवण्याचा प्रयत्न करतो. हा आपला मानवी स्वभाव आहे, दोष काही नाहीये. त्यामुळे जर असं काही होऊ शकतं, ज्या क्षणी असं कोणीतरी बोललं अरे बा कधी उद्या काही झालं तर काय करा, एक सिलेंडर आत्ताच बुक करून ठेवा, आत्ताच ताबडतोब घेऊन ठेवा, असं जर लोकांना वाटलं तर चूक काही नाहीये. फक्त माझं असं म्हणणं आहे की जे आज 17 दिवसानंतर सुप्रियाताईंनी जे सुचलं की सरकारने जर बैठक बोलावी, हे गेले 17 दिवस त्याच्यावर सगळी स्टेटमेंट काढून बघा काँग्रेस आणि उभाठा गटाची. नाही, त्या आधी सुद्धा बोललेल्या होत्या, परंतु आज त्यांनी खूप असर्टिव्हली ते सांगितलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे. अतुलजी, पटतायत काय हे सगळे? तुमच्याकडेच बोट दाखवतायत पुन्हा एकदा सत्ताधारी. बंद केली ना रामरसोई जी आहे ती, आम्ही अफवा पसरल्यामुळे तिथे सिलेंडर पोहोचून नाही राहिले आणि त्याच्यामुळे रामरसोई बंद झाली. रामरसोई म्हणजे कुठली? अयोध्येचं गोष्ट आहे. आता हा भाऊ वडापाववाला जो आहे तो आमच्या अफवेमुळेच त्यांनी बंद केलाय. त्यांनी जास्त बुक करून ठेवले सिलेंडर आणि जास्त बुक करून ठेवल्यामुळे त्याच्याकडे एवढा गॅस झाला की त्याला नाल्यामध्ये त्यांनी आता पाईप टाकलेला आहे. नाल्यातून गॅस जे आहे ते नवीन एक संशोधन, एक मोठे वैज्ञानिक आपल्या देशात त्यांनी सांगितलेलं होतं, तर ते करण्यावर आलेले आहे भाऊ लोक. असं आहे की देशामध्ये जेव्हा संकट येतं आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये, तेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलवून सर्वांना माहिती दिल्या जाते, सर्वांना अवगत केलं जातं की अशा अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि आपल्याला अशा अशा अडचणी येऊ शकतात. पण हे सरकार सातत्यानं खोटं बोलतं, आमच्याकडे इतकं काही प्रॉब्लेम नाही आहे. मग 80,000 करोड टन म्हणजे फक्त 56 लाख सिलेंडर जर कन्वर्ट केलं 14.2 किलोग्रामनी आपण जर कन्वर्ट केलं तर ते 56 लाख सिलेंडर होतात. 60 लाख सिलेंडर आपल्या दिवसाला लागतात आपल्या देशामध्ये. 33 करोड सिलेंडर आपण वापरतो फॅमिलीज. तर या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आपण तर सातत्यानं दिशाभूल करण्याचं काम केलं. आता कोरोनाचं संकट बघा, सुप्रीम कोर्टात आता 3 दिवसापूर्वी यांनी सांगितलं की लोकांच्या मरणाला आम्ही जबाबदार नाही. व्हॅक्सिनमुळे लोक हार्ट अटॅकनी वेगवेगळ्या ब्लड क्लॉटिंगमुळे लोक मरतात आहे, पण त्याला आम्ही जबाबदार नाही, कारण व्हॅक्सिन घेणं हे कंपल्सरी नव्हतं. कोणी सांगितलं होतं की फ्लाईट तुम्हाला ट्रॅव्हलिंग करता येणार नाही, तुम्ही व्हॅक्सिन घेतलं बाहेर येता येणार नाही, कोणी सांगितलं होतं? व्हॅक्सिन कंपल्सरी होतं. पण आपण अतुलजी, आपण मागे जायला नको, आपण आता सध्याच्या टंचाईबद्दल बोलूया. बोला. मुळात घेतलं पाहिजे. केशवजी, येते मी तुमच्याकडे. अतुलजींना बोलणं पूर्ण करू देत.
मी कोणाच्या मदत बोलत नाही, त्यामुळे मला बोलू द्या. हो, गंगा बोला. नदीमध्ये कशा पद्धतीने लाश वाहल्या गेल्या, कशा पद्धतीने लाश मेलेल्या लोकांची संख्या जपली गेली आणि कशा पद्धतीने सिलेंडर मिळाला नाही, म्युकोरमायकोसिसचे कसे इंजेक्शन भेटले सगळ्यांनी पाहिलं. आज गॅस सिलेंडरची परिस्थिती अशी आहे की ही फ्लॉड फॉरेन पॉलिसी, चुकीच्या पद्धतीनं विदेश नीती केल्यामुळे हा परिस्थिती आली. आपल्या ग्लोबल साऊथ मध्ये आपण एकटे पडलेलो आहोत. आपलं जर रशिया आणि इराण सोबत जर व्यवस्थित संबंध राहिले असते आणि इस्रायलला आपण जो एकदम ओपन सपोर्ट केला, ही आपली पॉलिसी कधी राहिली नाही. त्याच्यामुळे इराणनी आपल्यावर अशी बंदी घातली. शेवटी इराणचे अँबॅसेडर त्या दिवशी इंटरव्ह्यू मध्ये सांगत होते की भारतातले लोक मात्र आमच्या पाठीशी उभे राहिले. आता त्यांना करेक्ट करावं लागली पॉलिसी. भारतातले लोक आमच्या पाठीशी उभे राहिले, त्याच्यामुळे आम्ही भारतातल्या लोकांच्या विरोधात जाणार नाही. त्याचंही क्रेडिट घ्यायचं, याचंही क्रेडिट घ्यायचं. इस्रायलमध्ये जाऊन डान्स करायचा, गाणे म्हणायचे ट्रम्पला खुश करण्यासाठी, आणि इकडे गॅस टंचाई झाली, पेट्रोल टंचाई झाली तर वेगळंच काहीतरी सांगायचं. हळूच कारण 60 रुपये किंमत वाढवून टाकली. 60 रुपये दो आता निवडणूक आल्या आहेत, 2 सिलेंडर फ्री मिलेंगे माघ में आणि पाग में, आणि नंतर मग निवडणूक झाली की कोणाला द्यायचं नाही. अशा पद्धतीचे कामं हे खोटे नाटे कामं करत असतात. त्याचा परिपाक आणि त्याचा परिणाम जो आहे तो ह्या देशावर आलेला. आणि परिस्थिती आता आपण फक्त आपल्या गरजेच्या फक्त 32% आपण प्रोड्यूस करतो. 58% जवळपास जे आहे, किती वेळ बोलायचं आहे मला सांग. आपल्याला आयात करावं लागतं. आणि अशी परिस्थिती असताना आज हिंदू मुस्लिम राजकारण करणाऱ्या लोकांमुळे अतुलजी नक्की आपण मी तुमच्याकडे पुन्हा येते. आपण वेळेचं नियोजन करूया, दोन्हीकडे जाऊया आपण पुन्हा एकदा. केशवजी, आंतरराष्ट्रीय धोरणामध्ये मात्र सातत्याने गेले काही दिवस हळूहळू बदल घडलेला आहे, हे मात्र सर्वसामान्य जनतेने पण बघितलंय. तर त्यामुळे त्या मुद्दा आणि त्याचबरोबर इतर जे त्यांचे मुद्दे त्याच्यावरती तुम्ही काय म्हणाल? किती माणसाने आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा द्वेष करावा हे काँग्रेसच्या प्रवक्त्या, काँग्रेसच्या राहुल गांधींपासून सगळीकडे आपल्याला दिसतं. खरं म्हणजे आजही गेले 3 महिने सातत्याने, आणि मला माहिती आहे की जाणीवपूर्वक उल्लेख करतो ट्रम्पच्या काय त्या ट्विट याच्यानंतर, गेले 3 महिने सातत्याने आपण रशियाकडून तेल घेतोय, त्यात कुठेही कपात झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण द्वेषाचा चष्मा काढला काँग्रेसनी तर दिसेल. याच इराणनी आपल्याला आता आपल्याला जहाजं देण्याची परवानगी दिली, जहाजं आपली आली, तिथून बंदरात दाखल सुद्धा झाली. पण आमच्या डोळ्यावर मोदी द्वेषाचा गॉगल लागलेला आहे, त्यामुळे आम्हाला ते दिसणारच नाही. आम्हाला देशाच्या हितापेक्षा मोदींचा द्वेष करणं हे काँग्रेसचं डीएनए झालेलं आहे, आणि त्यामुळे अशा पद्धतीची वार्ता होतात. तिसरा मुद्दा, यापूर्वी सुद्धा ज्यावेळी खरं म्हणजे 1 मिनिट आता मध्ये बोलायचं नाही. तिसरा मुद्दा, या सगळ्या याच्यामध्ये काय परिस्थिती हो काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये जरा आठवून बघा. तुमच्या आई वडिलांना आपल्या सगळ्या जुन्या आई वडिलांचे कार्यकाळ आठवून बघा. रॉकेलच्या काळ्या रांगा, गॅस सिलेंडरसाठी रांगा, तिथे काळा बाजार, हे सगळं चित्र होतं. आज सर्वसामान्य गोरगरीब गृहिणीला गॅस सिलेंडर पुरवण्याचं काम जर केलं असेल तर परिस्थिती खूप वेगळी आहे. दोन घटना या परिस्थिती वेगळ्या आहेत. तुम्ही मला कमी वेळ का देता? ते निवांत भाषण चाललं ते ऐकत होतं. सुरुवात तुमच्यापासूनच केली मी, केशवजी, असं काय म्हणता तुम्ही? इतकं सविस्तर तुम्ही टाइम काढून बघा. तुम्ही मध्येच लगेच मला अडवताय. तिसरं त्यातलं असं आहे की या ठिकाणी ज्यावेळी आंतरराष्ट्रीय परिस्थिती निर्माण झाली तरी सुद्धा आज घरोघरी मिळणारा गॅस सिलेंडर जे आहे ते उपलब्ध आहे. ते तुम्ही बुक करून बघा. म्हणजे आजच्या घडीला गॅसचा तुटवडाच नाही असं तुम्हाला म्हणायचं? गॅस सिलेंडर, घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही. आता जो काही टंचाईचा भार येतोय ती प्रायोरिटी लिस्ट आपण बदलली आहे. विलंब पण नाहीये लोकांना गॅस सिलेंडर मिळण्यामध्ये, विलंब पण नाहीये. माझं म्हणणं आहे की तुमच्या माझ्यापेक्षा 4 लोकांना आपण विचारून बघू किती दिवसात त्यांचा गॅस सिलेंडर आला त्यांनी बुक केल्यानंतर. पहिल्यांदा त्याच दिवशी येतो, तर दुसऱ्या दिवशी आला, कारण एवढाच फक्त फरक पडलाय. ह्याच्या प्लेट काही झालेलं नाही. आजही 24 दिवसानंतर तुम्हाला बुक करता येतो, तो मिळतो. मग लोक रस्त्यावरती का उतरलेले आहेत? फक्त पॅनिक आहे त्याचं कारण आहे का? मी तुम्हाला सांगतोय की ज्या सार्वजनिक जो कमर्शियल गॅस आहे त्याच्यामध्ये आपण प्रायोरिटी आणलेली आहे. बाकी सगळ्या ठिकाणी आजही गॅस सिलेंडर तुम्ही स्वतः, म्हणजे मला माहित नाही कधी तुम्ही मुंबईत जात असाल, पीएनजी तुम्ही वापरत असाल, पण जे सिलेंडर वापरतात त्यांनी बुक केल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आजही मिळतो. 24 दिवसांनी बुक करता येतो. पॅनिक जे काँग्रेसने केलं त्याचे हे दुष्परिणाम आहेत. हे त्याचा आहे. दुसरं 60 रुपयाचा उल्लेख, याच सरकारने 300 रुपये कपात केली होती गॅस सिलेंडर मध्ये भावामध्ये, ते विसरून चाललात तुम्ही. त्यामुळे असं की फक्त म्हणजे मोदी द्वेषाचा चष्मा लावा. त्याच्यात आपण नको पडायला, कारण आपण जर आपण किमतीचं कंपॅरिझन करत बसलं तर तो एक वेगळा विषय, त्याच्यावरती नको जायला. आपला अगदी कमी वेळ मी अतुलजींकडे परत जाते. अगदी 1 मिनिट आहे तुमची कन्क्लुडिंग कॉमेंट. छोट्या मुलींवर बलात्कार करणाऱ्यांचे मित्र आम्हाला सांगतात आम्ही द्वेष करतो. देशाचा प्रधानमंत्री इस्रायलमध्ये जाऊन डान्स करतो, गाणं म्हणतो, हे म्हणतात आम्ही ते सत्य पुढे आणलं. DOJ डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने स्कॅम मारलेले कागदपत्रातून ते ईमेल पुढे आले, हे म्हणतात की आम्ही द्वेष करतो.
400 रुपयाचं सिलेंडर महाग होतं, 1200 रुपयापर्यंत यांनी वाढवलं, मग 200 रुपये कमी केलं आणि हे आम्हाला सांगत आहेत. तेव्हा सिलेंडर घेऊन बाहेर निघत होते. सगळ्या सिलेंडरवाल्या बाहेर गायब झालेल्या आता कुणीही दिसत नाहीये. त्यामुळे तुम्ही काही सांगू नका. सबसिडी तुम्ही कमी केली, सामान्य माणसाच्या वर बोजा टाकला. उज्ज्वला गॅस सिलेंडर तुम्ही करता. मी मदत बोलत नाही, मी मदत नाही, बोलत मध्ये नाही. हे खोटं तुमचे मित्र बोलायचं, ते बोलायचं नाही. दोघांनाही विनंती करते, दोघंही आपण शांत व्हा. मुद्दा असा आहे की आपण सातत्याने असं म्हणतोय दोन्ही बाजूने की राजकारण झालं नाही पाहिजे या मुद्द्यावरनं, परंतु बाहेरून बघताना मात्र सातत्याने दिसतंय की राजकारण होतंय आणि आताही तेच होताना दिसतंय. कुठेतरी विषय घेऊन जायला काहीतरी मी सत्य बोलायला लागलो की यांना जोडतो. सत्य नाही. 410 रुपयाचा सिलेंडर महाग होता. हो नाही, सिलेंडर नेला. आज एक 1200 सिलेंडर होतं, 1250. तुम्ही 100 रुपये आणून नेलं. ठीक आहे. माझी विनंती आहे पुन्हा एकदा तुम्हाला की आपण भूतकाळात नको जाऊया. आपल्याला आत्ताचा वर्तमान काळातलं मोठं संकट त्याचा सामना करायचा आणि या विषयापुरता आज आपण इथे थांबूया. दोघंही इथे आलात आणि चर्चा केली त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि